आजच्या कथेचे नाव आहे माता पार्वती आणि राजपुत्र. एक राजा होता. त्याला एक मुलगा होता. तो मुलगा 2-3 वर्षांचा झाल्यावर राजाची बायको वारली. तेव्हा राजाने दुसरी बायको केली. तिलाही मुलगा झाला. सावत्र आई पहिल्या मुलाचा द्वेष करू लागली. दुसरी बायको केल्यावर राजाचेही मन पहिल्या मुलावरून उडाले होते. एके दिवशी राणी राजाला म्हणते, आपली काळी कपिली गाय सांभाळण्याकरता या मुलाला जाऊ दे रानामध्ये. राजानेही तिचे म्हणणे ऐकले. राणी रोज राजपुत्राकडून गायीचे शेण पाणी करून घ्यायची व कोंड्याची भाकरी भाजून देऊन त्याला रानात पाठवायची. राजपुत्र गाय घ्यायचा व रोज सकाळी रानामध्ये जायचा. रानात तो काय करी? गाय चरायला लावी, भाकरी सोडी व देवाला हात जोडून रडत बसे. असे करता करता 2 महिने झाले. एके दिवशी काय झाले? शंकर पार्वती नंदीवर बसून त्या वनातून जात होते. तेव्हा तिथे राजपुत्र रडत होता. तेव्हा माता पार्वती शंकराला म्हणाली, महादेवा, या भयंकर वनामध्ये कुणाचा तरी रडण्याचा आवाज कसा येतो आहे? इथे ना माणसाचा थारा ना पाखरांचा वारा. अशा ठिकाणी रडते आहे कोण ते पाहूया. तेव्हा महादेव म्हणतात, असेल कुणीतरी रडत, चल तू. पण माता पार्वती म्हणते, कुणावर तरी संकट पडले असेल तेव्हा आपण पाहिलेच पाहिजे. तेव्हा शंकर पार्वती राजपुत्राजवळ गेले व विचारले, का रडतोस बाळ? राजपुत्राने आपली सगळी हकीकत त्यांना सांगितली. कोंड्याची भाकरी त्यांना दाखवली. तेव्हा त्यांच्या मनात दया उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी त्याला एक लहानशी वाळकांची भेट देऊन शंकर म्हणाले, जिथे माणसाचा थारा पाखरांचा वारा नाही अशा ठिकाणी ही बी लाव. रोज तांब्याभर पाणी घालत जा. थोड्या दिवसांनी वाळके येतील ती खात जा, पण कोणाला सांगू नकोस. मग त्या मुलाने 2 दिवस झटून निवडुंगामध्ये वाट केली व तिथे वाळकांची बी लावली. 2-4 दिवस पाणी घातल्यावर त्याला काकड्या आल्या. राजपुत्र रोडका झाला होता. तो वाळके खाऊन चांगला लठ्ठ झाला. तेव्हा राणीच्या मनात संशय आला. तिने आपल्या लहान मुलाला तहान लाडू भूक लाडू करून दिले व राजपुत्राबरोबर रानात जाऊन तो काय करतो काय खातो हे पाहण्यास सांगितले. तेव्हा तो मुलगा राजपुत्राला म्हणतो, दादा, मी येतो आज तुझ्याबरोबर रानात. तेव्हा राजपुत्र म्हणतो, तू काही येऊ नकोस. तुला ऊन लागेल, भूक लागेल, पाणी काही लवकर भेटायचे नाही. पण त्याने हट्ट धरला व तो राजपुत्राबरोबर रानात गेला. रानात गेल्यावर त्याने हट्ट घेतला की मला भूक लागली, काही खायला दे, नाही तर आईला सांगेन. आता काय करणार? तेव्हा त्याने त्याला वाळकाचा वेल दाखवला व खा म्हणाला. वाळके खाल्ल्यावर तो मुलगा घरी गेला व त्याने सगळी हकीकत आईला सांगितली. तेव्हा तिने राजाला सांगून शिपाई पाठवले व वाळकाचा वेल तोडून टाकला. तेव्हा त्या राजपुत्राचे मागचे दिवस पुन्हा आले. रोज तो कोंड्याची भाकरी खायचा व पहिल्याप्रमाणे रडत बसायचा. असे करता करता एके दिवशी शंकर पार्वती नंदीवर बसून त्या वाटेने चालले होते. तेव्हा माता पार्वतीला राजपुत्राचे रडणे ऐकू आले. ती महादेवांना म्हणते, या भयंकर रानामध्ये कोण रडत आहे? आपण जाऊन पाहूया. तेव्हा ती राजपुत्राजवळ गेली व त्याला विचारते, बाळ, का रडतोस? तेव्हा त्याने आपली सगळी हकीकत शंकर पार्वतीला सांगितली. तेव्हा शंकराने त्याला आपल्या झोळीतून विभूतीचा खडा काढून दिला व म्हणाले, विधभर जागा गायीच्या पुढे सारवीत जा. गायीचे पाय त्या ठिकाणी ठेवत जा व हा विभूतीचा खडा गायीच्या शिंगावर हानीत जा, म्हणजे पाहिजे तो पदार्थ तुझ्या पुढे येत जाईल. शंकर पार्वती गेल्यावर राजपुत्राला काय धीर निघतो. त्याने जागा सारवली, तोंड उगवतीकडे केले व गायीच्या शिंगावर खडा मारला. त्याबरोबर पंचपक्वान्नाचे ताट त्याच्या पुढे आले. त्याने ते अन्न खाल्ले. पुन्हा गायीचे पाय त्या जागी ठेवले व तिच्या शिंगावर खडा हाणला. त्याचबरोबर ताटवाटी सगळे गुप्त झाले. असे करता करता 2 महिने गेले. तसा पुन्हा राणीला संशय आला की राजपुत्र रानात काहीतरी खात असावा. म्हणून तिने आपल्या मुलाला त्याच्याबरोबर रानात जावयास सांगितले. दुसऱ्या दिवशी राजपुत्र काळी कपिली गाय घेऊन रानात निघाला. तेव्हा दुसरा मुलगा त्याला म्हणतो, दादा, मी येतो तुझ्याबरोबर रानात. राजपुत्र म्हणतो, तू काही येऊ नकोस. तुला भूक लागेल, ऊन लागेल,
पाणी काही लवकर भेटायचे नाही, पण तो काही ऐकायला तयार होईना. त्याने हट्ट धरला. तेव्हा राजपुत्र त्याला घेऊन रानात गेला. दुपार झाली व ऊन पडू लागले. तसा तो मुलगा म्हणू लागला की मला काहीतरी खायला दे, नाहीतर मी आईला सांगतो. आता काय करणार? राजपुत्राला तर मोठे वाईट वाटले. शेवटी त्याने जागा सारवली. त्यावर गाईचे पाय ठेवले व तिच्या शिंगावर शंकराने दिलेला विभूतीचा खडा हाणला. त्याबरोबर पंचपक्वान्नाचे ताट तिथे आले. दोघांनीही मस्त जेवण केले. तसा दुसरा मुलगा घरी गेला व त्याने सगळी हकीकत राणीला सांगितली. तेव्हा राणीने खाट वाकड घेतले व महालात जाऊन झोपली. दासीने तिला पुष्कळ विचारले, पण ती काही सांगेना. शेवटी राजा तिच्या महालात गेला. काय झाले म्हणून तिला विचारू लागला. तेव्हा राणी म्हणते, ही काळी कपिली गाय आहे. ही जर उद्या कापून टाकली नाही तर मी काही जगणार नाही. तुम्ही माझं मेलेलं तोंड बघाल. तेव्हा राजाने दुसऱ्या दिवशी काळी कपिली गाय ठार मारायचे ठरवले. तो मध्यरात्रीच्या सुमाराला काय घडले. काळ्या कपिली गाईला वाचा फुटली. तिथे राजपुत्र गोठ्यात झोपला होता. त्याला जागे केले व म्हणते, माझे मरण जवळ आले आहे, तुझे कसे होईल? तेव्हा राजपुत्राने गायीचे पाय धरले व तो रडू लागला. तेव्हा गाय बोलू लागली, बाळ रडू नको. तिथे शिंके बांधले आहे, ते सोडून आण. माझ्या गळ्यात बांध व त्यात तू बस. आपण लांब कुणीकडे तरी निघून जाऊ. तू काही घाबरू नकोस. तेव्हा राजपुत्राने ते शिंके आणले, गायीच्या गळ्यात बांधले व आपण त्यात बसला. त्याचबरोबर त्या गायीने जे उड्डाण केले ते लांब एका जंगलात वनगायीचा कळप होता तिथे येऊन उभी राहिली. तिथे आल्यावर राजपुत्र काय करी? रोज वनगायीचे शेण पाणी करी, कपिल्या गायीचे दूध पी व एका झाडावर चढून बसत असे. ही कपिली गाय वनगायींपासून लांब उभे राहून चरत असे. असे करता करता एके दिवशी त्या वनगायींना वाचा फुटली. त्या म्हणू लागल्या, बाई, हा मुलगा खातो तरी काय? असा झाडावर चढून का बसतो? तेव्हा काळ्या कपिल्या गायीने मागचा सगळा वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा वनगायींना वाईट वाटले व त्या मुलाला म्हटले, बाळ, जेव्हा म्हणून तुला भूक लागेल तेव्हा आमचे दूध काढून पीत जा. असे म्हणून त्यांनी त्या मुलाला 2 बासरी दिल्या, एक सुखाची व एक दुःखाची. दुःखाचा पावा वाजवलास की आम्ही तुझ्याजवळ हजर होऊ. तेव्हा पुन्हा राजपुत्राचे दिवस मोठ्या आनंदात जाऊ लागले. पुढे राजपुत्राची हजामत वाढली. तेव्हा वनगाई म्हणाल्या, ते तिथे वारुळ आहे, त्याच्या भोकावर डोके टेकून निज. राजपुत्र वारुळावर डोके टेकून निजला. तसे आतून नागराज आले व त्यांनी त्याच्या डोक्याचे केस उपटून काढले व ते एका द्रोणात भरून ठेवले. तेव्हा वनगायींनी त्याला तो द्रोण नदीत नेऊन सोडावयास सांगितला. राजपुत्राने तो द्रोण घेतला व नदीत नेऊन सोडला. त्याबरोबर त्याचे केस सोन्याचे झाले. त्या नदीच्या काठी एक गाव होते. तिथे एक राजा होता. त्याची कन्या 2 दासींबरोबर नदीवर गेली होती. नदीवर गेल्यावर पाहते तो एक द्रोण नदीतून वाहत चालला आहे. तेव्हा तिने दासींकडून तो द्रोण आणला. द्रोण बघितल्याबरोबर तिचे भान हरपले व तिने निश्चय केला की लग्न करीन तर या सोन्याच्या केसाच्या मुलाशीच करीन. राजाला हा निश्चय कळल्यावर राजाने पैजेचा विडा मांडला, पण कोणी विडा उचलेना. शेवटी एक म्हातारी म्हणाली, मी सोन्याच्या केसाच्या मुलाला शोधून आणते. व 2 महिन्यांची मुदत घेऊन ती गेली. भटकता भटकता ती वनगाई राहत होत्या तिथे आली. तिला पाहिल्याबरोबर राजपुत्र धावत तिच्याजवळ आला. तेव्हा सोन्याच्या केसाचा मुलगा सापडला म्हणून म्हातारीला अत्यानंद झाला व ती त्याला घेऊन राजाकडे आली व राजपुत्राचे व त्या राजकन्येचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. लग्न झाल्यावर राजपुत्र बायकोला घेऊन पुन्हा वनगाईच्या गोठ्याकडे आला. पाहतो तो काय, वनगाईंनी राजपुत्र गेल्यामुळे केव्हाच प्राण सोडले होते. तेव्हा राजपुत्राला रडू आवरेना. गाईच्या मानेवर मान टाकून तो अश्रू ढाळू लागला. ते पाहून दया येऊन शंकर पार्वती तिथे धावून आले व म्हणाले, बाळ रडू नको. आपल्या हाताची करंगळी काप व सगळ्या गाईच्या
तोंडाला लाव. राजपुत्र गायीच्या विरहाने अतिशय व्याकुळ झाला होता. त्याने तत्काळ करंगळी कापली व गायीच्या तोंडाला लावली. तेव्हा लगेचच सगळ्या गायी जिवंत झाल्या व त्याच्या गळ्यात गळा घालू लागल्या. तेव्हा शंकर पार्वती म्हणाले, आम्ही जातो आता. पण राजपुत्र म्हणतो, मी धावा करेन तेव्हा आले पाहिजे बरे. आणि मग शंकर पार्वती तिथून निघून गेले. इकडे राजपुत्र बायकोला आणि गायींना घेऊन सासरी गेला. तिथे राजाने त्यांना 7 ताळ्याचा राजवाडा बांधून दिला. गायींना छानसा गोठा करून दिला व राजपुत्र सुखाने राज्य करू लागला. तर ही रंजक कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय माता पार्वती अवश्य लिहा. धन्यवाद.